1500 यायला लागले. काहींच्या खात्यामध्ये एकदम 3000 जमा झाले, 4500 झाले, काहींच्या खात्यामध्ये 7500 जमा झाले. नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे की आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जमा होणार आहे. जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे. सोबतच ज्या बहिणींना मागील पैसे अर्धवट मिळाले असतील त्या बहिणींना आज पुन्हा एकदा पैसे सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे जर तुम्हाला मागील पैसे अर्धवट आले असतील तर तुम्हाला आजच सर्व पैसे सुद्धा मिळणार आहे. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे. त्यामुळे हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. परंतु कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर ताईंनी कमेंट केलेल्या होत्या की दादा गुढीपाडव्यानिमित्त पैठणी साड्या मिळणार आहेत का. बघा लाडक्या बहिणींनो, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की 30 मार्च रोजी गुढीपाडवा आहे. त्या गुढीपाडव्यानिमित्त पैठणी साड्या वितरण केल्या जाणार आहेत. परंतु या पैठणी साड्यांसाठी राज्य सरकारने काही पात्रता सुद्धा घातलेली आहे. या पैठणी साड्यांसाठी अर्ज सुद्धा करायचा आहे आणि ही पैठणी साडी कुठे मिळणार आहे याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला आहे की आज 10 लाख बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जमा करा. बघा थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. आम्ही लाडकी बहीण योजना राबवली, 1500 रुपये देणं सुरू केलं. लेक लाडकी लखपती ती योजना सुरू आहे आमची. आज या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की, आणि अजितदादांनी पण काल सांगितलं की जे आम्ही बोललोय ते आमची आर्थिक परिस्थिती जशी जशी मजबूत होईल तसं आम्ही करणार. 2100 रुपये आम्ही बोललोय ते करणार, तुम्हाला सांगतो. आणि आज राज्यामध्ये 10 लाख कोटी 1500 रुपये देणं सुरू केलं. तर बघा आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की आज बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जमाच करा. त्यामुळे आज महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने पैसे सोडण्यास सुरुवात सुद्धा केलेली आहे. ज्या बहिणींना अर्धवट पैसे मिळाले असतील त्यांना सुद्धा पैसे सोडण्यात आलेले आहे. सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी महिलांना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून 10,000 रुपये ते 25,000 रुपये अनुदान लाडक्या बहिणींना देण्याचं सुद्धा घोषित केलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला सुद्धा गुढीपाडव्यानिमित्त 10,000 रुपये ते 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. म्हणजेच हे एका प्रकारचं कर्जच आहे, परंतु या कर्जाची परतफेड करायची नाही त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. तर एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहे ते तर तुम्हाला दाखवलेलं आहे, परंतु अजितदादा पवारांनी काय सांगितलेलं आहे हे सुद्धा तुम्ही ऐकायचं आहे. महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे. परवाच विधान परिषदेमधले आमचे गटनेते प्रवीण दरेकरांनी एक घोषणा केली, लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना मुंबई बँक 10 ते 25,000 रुपयाचं कर्ज देणार आहे. तर बघा आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी आम्ही अनुदान सुद्धा देणार आहोत. त्यामुळे ज्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभा राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल, त्याच बहिणींनी हे अनुदान सुद्धा घ्यायचं आहे. परंतु या अनुदानासाठी काही पात्रता सुद्धा घालण्यात आलेले आहे, ते पात्रता सुद्धा सांगणार आहे. परंतु आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 36 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे. त्यामुळे आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा
एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे ते 12 जिल्हे सुद्धा बघणार आहोत। बघा आज 9 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे विस्तांतर होणार आहेत, परंतु याच्यामध्ये 2 टप्पे करण्यात आलेले आहे। बघा आज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पैसे विस्तांतर होतील, त्यानंतर संध्याकाळी 6:39 दुसरा टप्पा सुरू होणार आहे, रात्री 12 वाजेपर्यंत हा दुसरा टप्पा सुरूच राहणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला आज पहिल्या टप्प्यामध्ये पैसे आले नाही तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 100% पैसे येणार आहेत, परंतु तुमचा जिल्हा या प्रमुख 12 जिल्ह्यांपैकी असायला पाहिजे तरच मला पैसे सुद्धा येणार आहे। तर बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत, परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार नाही, तर त्या 10व्या हप्त्यासोबत बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत 3 गॅसचे पैसे वितरण होणार आहे। बघा भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी चिंतेमध्ये पडलेल्या होत्या की अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे कधी येतील, तर त्याचा मुहूर्त ठरलेला आहे। आजपासून गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर केले जाणार आहे, परंतु हे गॅस कनेक्शनचे पैसे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत। यामध्ये राज्य सरकारने 3 पात्रता सुद्धा घातलेली आहे। ज्या लाडक्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये पात्र ठरणार आहेत त्यांच्याच खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे। त्यामुळे या 3 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्यात। ज्या लाडक्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसणार आहेत त्यांच्याच खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे। तर बघा या 3 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, सध्याच्या स्थितीला तो फॉर्म रिजेक्ट झालेला नसावा। बघा अर्जांची छाननी सुरू होती, त्या अर्जांच्या छाननीनंतर तुमचा अर्ज पात्र ठरलेला असेल तरच तुम्हाला आज पैसे येणार आहेत, म्हणजे तुम्हाला आजपर्यंत रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला नसावा तरच तुम्हाला पैसे येणार आहे। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला असावा। बघा ज्या बहिणींना या दोन्ही महिन्यांचे पैसे आलेले आहेत त्यांच्याच खात्यामध्ये आज गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे बहिणींच्या घरामध्ये कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस असावा, तो गॅस 6 महिन्यांपूर्वी रजिस्टर केलेला असावा। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस असावा आणि त्या गॅस कनेक्शनची KYC केलेली असावी, म्हणजेच तो गॅस रजिस्टर केलेला असावा तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। सोबतच चौथी पात्रता म्हणजे बहिणींच्या घरामध्ये डबल टाकी नसली पाहिजे। बघा ज्या बहिणींच्या घरामध्ये डबल टाकी नसेल त्यांनाच पैसे येणार आहेत, अन्यथा जर तुमच्या घरामध्ये गॅस कनेक्शनची डबल टाकी असेल तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत। बघा 4 पात्रता होत्या, ज्या बहिणी ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये काटेकोर पद्धतीने बसलेले असतील त्यांच्याच खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत, परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे। त्यामुळे हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा ज्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत, परंतु लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त कोणतं गिफ्ट मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। बघा या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे शहर। बघा पुणे शहर लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा आहे। या जिल्ह्यामधील भरपूर ताईंना पैसे आलेले नव्हते, त्या दृष्टिकोनातून आज पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे सोडण्यात आलेले आहे। सोबतच पिंपरी चिंचवड असेल, पुणे महानगरपालिका असेल, कात्रज असेल, स्वारगेट असेल या साईडला सुद्धा पैसे येणार आहे। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा। बघा या प्रामुख्याने पुणे जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत, सांगली जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत आणि सातारा जिल्ह्यामध्ये पैसे
येणार आहे. सोबतच चौथा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा, सहावा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा, सातवा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा आणि आठवा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा. बघा, प्रामुख्याने ज्या बहिणी कोल्हापूर जिल्ह्यांमधून असतील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्या खात्यामध्ये आजच गॅस कनेक्शनचे पैसे आणि लाडके बहीण योजनेचा हप्ता येणार आहे. सोबतच सोलापूर जिल्ह्यामधील ज्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहे. सोबतच अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहे. सोबतच धाराशिव जिल्हा म्हणजेच उस्मानाबाद जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. सोबतच नववा जिल्हा म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. बघा, या मुंबई शहर असेल किंवा मुंबई उपनगर असेल या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे. सोबतच 10वा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा. तर या प्रामुख्याने 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे सोडण्यात आलेले आहेत. पहिला टप्पा सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पहिला टप्पा संपणार आहे आणि दुसरा टप्पा 6:39 सुरू होणार आहे. ते रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे हस्तांतर केले जाणार आहेत. कारण 35 लाख बहिणींची डीबीटी तयार झालेली आहे. आज बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. सोबतच आज या प्रमुख 3 बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे ज्यांचं बँक खातं या प्रमुख 3 बँकेपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहे. त्यानंतर उर्वरित बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. त्यामुळे या 3 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. तर बघा, पहिली बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI बँक. ज्या बहिणींचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये आहे त्यांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहे. सोबतच दुसरी बँक म्हणजे पोस्ट बँक. बघा, गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे ती म्हणजे पोस्ट बँक. या बँकेमध्ये ज्यांचं खातं असेल त्यांना सुद्धा पैसे येणार आहेत. आणि तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया. बघा, गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या 3 बँका आहेत. या 3 बँकेमध्ये ज्या बहिणींचं बँक खाता असेल त्यांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. परंतु ज्या उर्वरित बँका आहेत त्याच्यामध्ये ॲक्सिस बँक असेल, युनियन बँक असेल, HDFC बँक असेल, ICICI बँक असेल किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल किंवा उर्वरित ज्या बँका आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. परंतु त्यांना उद्या पैसे हस्तांतर होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे 30 मार्च म्हणजेच गुढीपाडव्यानिमित्त पैठणी साड्या वितरण होणार आहेत का? तर या वितरण झाल्या तर कोणत्या बहिणींना मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे. बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की राज्य सरकारच्या मार्फत प्रत्येक सणाला शिधा सुद्धा मिळत होता. परंतु सध्याच्या स्थितीला शिधा शासनाने बंद केलेला आहे. तर त्या शिध्याच्या ऐवजी लाडक्या बहिणींना पैठणी साड्या वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु या पैठणी साड्यांसाठी राज्य सरकारकडून 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. ज्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच पैठणी साडी देण्यात येणार आहे. बघा, पहिली पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. दुसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, त्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला नसावा. सोबतच जो दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे या पैठणी साड्यांसाठी अर्ज करायचा आहे का? तर लाडक्या बहिणींनो स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की या पैठणी साड्यांसाठी कुठे अर्ज करायचा नाही. तुम्हाला ही पैठणी साडी स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये मिळणार आहे. परंतु गुढीपाडव्यानिमित्त ही पैठणी साडी देण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी गैरसमज करायचा नाही. थेट तुम्हाला पैठणी साडी देण्यात येणार आहे. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना 10,000 रुपये ते 25,000 रुपये अनुदान देणार आहोत. परंतु हे अनुदान कर्जाच्या स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. याच्यामध्ये 1 रुपया सुद्धा व्याजदर लावला जाणार नाही. परंतु हे हप्ते तुम्हालाच फेडावे लागणार आहेत. ज्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत असेल त्याच खात्यावरती हे पैसे सुद्धा देण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल त्या बहिणी 25,000 रुपयापर्यंत कर्ज सुद्धा घेऊ शकतात. हे बिनव्याजी कर्ज आहे. त्यामुळे ज्यांना गरज असेल तर त्यांनी बँकेमधून कर्ज सुद्धा घ्यायचं आहे. परंतु लाडक्या बहिणींचा एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. हा प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तो प्रश्न म्हणजे लाडक्या बहिणींना मोफत शिलाई मशीन असेल, मोफत पेटाची गिरण असेल किंवा मोफत सौर चूल असेल या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येईल का? तर लाडक्या बहिणींनो
एक गोष्ट लक्षात घ्या की मोफत शिलाई मशीन योजना ही केंद्र सरकारची योजना आहे, त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी कधी पण अर्ज करू शकतात. आता जरी गेला तरी पण तुम्हाला लाभ घेता येणार आहे, परंतु तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसायला पाहिजे, तर तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येतो. बघा, शिलाई मशीनसाठी पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. सोबतच दुसरी पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. तिसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे. बघा, ज्या लाडक्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येतो. सोबतच दुसरी योजना म्हणजे मोफत पेटाची गिरणी. बघा, राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे ती म्हणजे मोफत पेटाची गिरणी. या योजनेचे अर्ज 2 ते 3 दिवसांमध्ये सुरू होणार आहे. ज्यांना अर्ज करायचा असेल त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट करायची आहे. आणि तिसरी योजना म्हणजे मोफत सौर चूल योजना. बघा, या योजनेचे अर्ज सुद्धा सुरूच होणार आहेत. लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी मोफत सौर चूल सुद्धा देण्यात येणार आहे, परंतु कोणत्या लाडक्या बहिणींनी गैरसमज करायचा नाही. तुम्हाला एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 1500 रुपयाप्रमाणेच मिळणार आहे. 21 रुपयाचा निर्णय घेण्यात आलेला नाही. बघा, पुढच्या अर्थसंकल्पामध्ये 21 रुपयांचा निर्णय घेण्यात येणार आहे. सध्याच्या स्थितीला 1500 रुपये विस्तांतर केले जाणार आहे. त्यामुळे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजना जोडीमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.